कशा आहात मुलांनो? अभ्यास करतात ना? करायलाच पाहिजे. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. डायमेन्शनचे ॲप्लिकेशन काय काय आहेत त्यापैकी मी तुम्हाला 3 ॲप्लिकेशन घेत आहे. फर्स्ट ॲप्लिकेशन आहे टू चेक करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. जर तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं असेल, दिलेलं इक्वेशन बरोबर आहे का नाही हे आपण डायमेन्शनचा यूज करून चेक करू शकतो. सपोज करा आईन्स्टाईनचं एक इक्वेशन आहे की ज्या इक्वेशनमुळं आईन्स्टाईनला नोबेल प्राइज भेटला होता. इक्वेशन काय? E = mc². आता हे जे इक्वेशन आईन्स्टाईनने डिराईव्ह केलंय, मग हे इक्वेशन बरोबर आहे का नाही हे आपण डायमेन्शनचा यूज करून चेक करू शकतो. टू चेक करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. दिलेलं इक्वेशन बरोबर आहे का नाही हे आपण डायमेन्शनचा यूज करून चेक करू शकतो. हे झालं तुमचं फर्स्ट ॲप्लिकेशन. त्यानंतर आपण सेकंड ॲप्लिकेशन पाहिलं टू कन्वर्ट मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. सपोज करा ह्या बोर्डची लेंथ आहे. सपोज लेंथ ऑफ दिस बोर्ड इज 1 मीटर. ह्या बोर्डची लेंथ किती आहे? 1 मीटर. ठीक आहे. म्हणजे हे 1 मीटर आहे, तर हे 1 मीटर कोणत्या सिस्टीममध्ये आहे? MKS. हे जे 1 मीटर आहे हे कोणत्या सिस्टीममध्ये आहे? MKS, मीटर किलोग्रॅम सेकंड. आता ह्याच्यामध्ये हे 1 जे आहे ते मॅग्निट्यूड आहे आणि हे जे मीटर जे आहे ते युनिट आहे. ठीक आहे. सपोज करा हे जर 1 मीटर मला CGS सिस्टीममध्ये लिहायचं असेल, जर हे 1 मीटर मला CGS सिस्टीममध्ये लिहायचं असेल तर काय करेल मी? 1 मीटर = सम मॅग्निट्यूड अँड युनिट. युनिट काय CGS सिस्टीममध्ये? लेंथचं सेंटीमीटर. ठीक आहे. आता युनिट मी काय कशामध्ये कन्वर्ट केलं? CGS सिस्टीममध्ये, दॅट इज सेंटीमीटर. आता हे जे मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू CGS सिस्टीममध्ये काय येते? आलं लक्षात? हे जे 1 आहे त्या 1 ची व्हॅल्यू CGS सिस्टीममध्ये काय येते हे आपण कसं काढू शकतो? बाय युझिंग डायमेन्शन ॲनालिसिस. टू कन्वर्ट मॅग्निट्यूड फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. आजच्या लेक्चरमध्ये आपण थर्ड ॲप्लिकेशन बघणार आहेत टू डिराईव्ह द फॉर्म्युला बाय युझिंग डायमेन्शन ॲनालिसिस. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये हे फक्त एकच ॲप्लिकेशन होईल. ह्या ॲप्लिकेशनवरती नीटमध्ये, JEEमध्ये जे जे प्रॉब्लेम्स विचारले ते प्रॉब्लेम मी फक्त तुम्हाला घेणार आहे. ठीक आहे. चला तर मग आता तिसरं ॲप्लिकेशन लिहा. टू डिराईव्ह द फॉर्म्युला बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. मी फॉर्म्युला तयार करेल जी तुम्हाला स्टेटमेंट दिली असेल त्या स्टेटमेंटवरून मी डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज करून फॉर्म्युला तयार करेल. थर्ड ॲप्लिकेशन लिहा. टू डिराईव्ह फॉर्म्युला बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. PQ मीन्स फिजिकल क्वांटिटी शॉर्ट फॉर्ममध्ये. टू डिराईव्ह फॉर्म्युला बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेईल. एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे सांगेल. थेरॉटिकल पार्ट याच्यामधला घेणार नाही. डायरेक्टली नीटला, JEEला जे एक्झाम्पल आलेत ते एक्झाम्पल मी घेईल. फर्स्ट एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल फर्स्ट की जे आलंय नीट
1992ला. फर्स्ट एक्झाम्पल की जे नीट 1992ला आलंय. द फोर्स ऑन particle, the force on a particle depends on the force on particle is depend on mass of particle m. The force on a particle is depend upon mass of particle m and acceleration of particle a. Then derive formula for f. ठीक आहे. एक्झाम्पल मी समजून सांगेल. मी जसं सॉल्व्ह करेल त्याच मेथडनं कुठलाही प्रॉब्लेम जर नीटमध्ये जेईमध्ये आला तर त्याच मेथडनं सॉल्व्ह करायचा. बाकी कुठली मेथड यूज करायची गरज नाही आहे. काय दिलंय बघा. द फोर्स ऑन अ पार्टिकल डिपेंड्स अपॉन मास m. ठीक है. एंड एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल a देन डिराइव फॉर्म्युला फॉर f. तर f साठी फॉर्म्युला डिराइव करायचा आहे. ठीक आहे. फर्स्ट बघा आता f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. मी पहिल्यांदा m दिले आपल्याला म्हणून m लिहितो. Force is directly proportional to m. The force on a particle is depend upon mass of particle. त्या एक जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलवरती जो फोर्स लावलाय f, एक पार्टिकल कन्सिडर करायचा, त्या पार्टिकलवरती जो फोर्स लावलाय f, हा फोर्स कशावरती डिपेंड आहे. मास ऑफ दॅट पार्टिकल. पार्टिकलचा मास जर m असेल, जो लावलेला फोर्स आहे त्याच्या मासवरती डिपेंड आहे. ठीक आहे. अँड जर या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन ए असेल, दिस फोर्स इज डिपेंड अपॉन ॲक्सेलरेशन. हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे. फोर्स इज डिपेंड अपॉन मास. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय म्हटले. फोर्स इज डिपेंड अपॉन ॲक्सेलरेशन ऑफ दॅट पार्टिकल. ठीक आहे. आता काय करायचं. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. तर m रेस टू घ्यायचं x. ठीक आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू घ्यायचं y. ठीक आहे. आणखी जर तिसरी क्वांटिटी जर डिपेंडंट दिली असती तर मी काय घेतलं असतं z. जेवढ्या क्वांटिटी दिल्यात ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, y, z घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा हे जे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे त्याला मी असं लिहू शकतो. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m रेस टू x अँड a रेस टू y. हे झालं इक्वेशन नंबर 3. आला तिथपर्यंत. आता याच्यानंतरचा जो पार्ट लिहील तो महत्वाचा आहे. ठीक आहे. आता बघा इथं प्रोपोर्शनल टू साइन आहे. ह्या साईनला काय म्हणायचं. प्रोपोर्शनल साइन. जर मला प्रोपोर्शनल साइन काढून टाकायचं असेल तर मला काय करायला लागतं. त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावा लागते किंवा त्या ठिकाणी मला कॉन्स्टंट के घ्यावा लागतो. आता मला हे प्रोपोर्शनल टू साइन काढायचं आहे. मी काय करेल बघा. फोर्स इज इक्वल टू के. हे प्रोपोर्शनल टू साइन काढून टाकलं. मी काय लिहिलं के अँड इक्वल टू. ठीक आहे. प्रोपोर्शनल टू साइन काढून टाकायचं असेल तर मला काय करावं लागतं. एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यावी लागती. मग ती के असेल. मग केची व्हॅल्यू काहीही असेल. 1, 2, 3, 4, 5 काहीही असू शकते. त्यानंतर m रेस टू x अँड a रेस टू y. ठीक आहे. प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट काढून टाकलं. इज इक्वल टू आणि के घेतलं. m रेस टू x, a रेस टू y. फर्स्ट एक्झाम्पल मी स्लो घेईल.
त्यानंतरचे सर्व एक्झाम्पल मी फास्ट घेईल. त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप करायची, टेक डायमेन्शन. टेक डायमेन्शनचे शॉर्ट फॉर्म लिहितोय DIM. टेक डायमेन्शन ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडचे डायमेन्शन घ्यायचे. ठीक आहे. फोर्सचं डायमेन्शन काय येतं? फोर्सचं डायमेन्शन M1 L1 T⁻² इज इक्वल टू के. के हा तुमचा कॉन्स्टंट आहे. के ही तुमची व्हॅल्यू असते. ठीक आहे. आणि व्हॅल्यूज नंबर्स साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा आर द डायमेन्शनलेस क्वांटिटी. हे जे के आहे हे के तुमचं डायमेन्शनलेस असतं. के हे तुमचं डायमेन्शनलेस असतं. केला डायमेन्शन नसतं. कशामुळे नसतं? कारण के ही एक व्हॅल्यू आहे. के हा एक नंबर असतो आणि नंबरला डायमेन्शन नसतं. के इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. नेक्स्ट बघा एम. एम मीन्स काय? मास आहे आणि मासचं डायमेन्शन काय असतं? M1. डायमेन्शन ऑफ मास इज M1⁻⁵. मासचं डायमेन्शन काय? M1⁻⁵ ला ⁻⁵. त्यानंतर एक आहे तुमचं ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काय असतं? L1 T⁻²⁻² आलं इथपर्यंत. नेक्स्ट आता हे सॉल्व करायचं फक्त. काय येतं बघा, डायमेन्शन ऑफ मास M⁻⁵ इंटू L⁻² T⁻²y. जो इंडायसेस होता, जो घातांक होता, त्याने मी ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय केला. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला जे आहे तेच M1 L1 T⁻². ठीक आहे. आला इथपर्यंत. त्यानंतर बघा आता त्यानंतर काय करायचं, हे सगळं आलेलं इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. M1 L1 T⁻² इज इक्वल टू M⁻⁵, त्यानंतर L⁻² आणि T⁻²y. आलं लक्षात? इथपर्यंत आलात. आता बघा दोन्ही साईडला बेस सारखा आहे. बेस काय आहे? MLT. आणि राईट हँड साईडला पण काय आहे? MLT. जर बेस सारखा असेल तर आपण इंडायसेस म्हणजेच घातांक कंपेअर करू शकतो. ठीक आहे. नंतर लिहायचं मग बेस इज सेम. नीटमध्ये हे सर्व लिहित बसायचं नाही, डायरेक्टली सॉल्व करत राहायचं असतं. ठीक आहे. बेस इज सेम देन कंपेअर. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून देत आहे. बेस इज सेम देन कंपेअर इंडेक्स. इंडेक्स मीन्स घातांक. बेस सारखा आहे MLT, तर मग इंडायसेस कंपेअर करायचे. ठीक आहे. सुरुवातीला बघा मी आता एमचे कंपेअर करतो. इकडे पण M आहे, इकडे पण M आहे. ठीक आहे. कंपेअर बघा मी कसं करतो. लेफ्ट हँड साईडला इंडायसेस किती आहे? 1 इज इक्वल टू आणि इथलं x. ठीक आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची? x इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची? x इज इक्वल टू 1. त्यानंतर मी एलचे इंडायसेस कंपेअर करतो. ह्या साईडला 1 आहे इज इक्वल टू ह्या साईडला L⁻² काय आहे? y. मीन्स तुमची yची व्हॅल्यू किती आली? y इज इक्वल टू 1. M झालं, L झालं. आता टीचे इंडायसेस कंपेअर करायचे. ह्या साईडला काय आहे? T⁻² आणि ह्या साईडला काय? T⁻²y. इकडचं 2 कॅन्सल झालं. इकडचं आणि इकडचं मायनस प्लस झालं. मग काय आलं? मग y इज इक्वल टू 1. म्हणजे yची व्हॅल्यू पुन्हा 1 आली. ठीक आहे. आता बघा एक्सची व्हॅल्यू 1 आली, yची व्हॅल्यू 1 आली. ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या असतात त्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. काय म्हटलं मी?
ज्या एक्स वायच्या व्हॅल्यू आलेल्या असतात तर त्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग पुट करून घ्या इक्वेशनमध्ये आलेल्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग काय येतं बघा, एफ इज इक्वल टू के यम, एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, त्यानंतर ए वायची व्हॅल्यू किती आहे 1. ठीक आहे. आता मला सांगा m⁻1 a⁻1 काय होत असतं, तीच व्हॅल्यू होत असते. m⁻1 mच होत असतं. f इज इक्वल टू के यम m⁻1 m a⁻1 a. ठीक आहे. हे झालं तुमचं फॉर्म्युला ऑर द इक्वेशन फॉर फोर्स. लक्षात, मला एक स्टेटमेंट दिली होती, त्या स्टेटमेंटवरून मी फॉर्म्युला तयार केला. ठीक आहे. स्टेटमेंटमध्ये मला सांगितलं होतं फोर्स कशावरती डिपेंड आहे, ॲक्सलरेशन कशावरती डिपेंड आहे, ह्या सर्व काही गोष्टी दिल्या असतील तुम्हाला, त्या गोष्टीवरून तुम्हाला फॉर्म्युला तयार करावा लागतो. हे एक्झाम्पल नीट 1992ला आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, एक्सपेरिमेंट करून 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 असं लक्षात आलं, हे जे के आहे तर के इज इक्वल टू असतं 1. एक्सपेरिमेंटली मी एक्सपेरिमेंट केले आणि माझ्या अशा लक्षात आलं की केची व्हॅल्यू किती असते 1 येते. म्हणून मी ह्याच फॉर्म्युलाला पुन्हा कसं लिहिलं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. ठीक आहे. केची व्हॅल्यू मी कशी काढली, एक्सपेरिमेंटली, आणि ती आली होती 1. ठीक आहे. केची व्हॅल्यू मी डायमेन्शनचा यूज करून नाही काढू शकत. लक्षात, केची व्हॅल्यू मी डायमेन्शनचा यूज करून नाही काढू शकत, मला एक्सपेरिमेंट करावं लागतात, त्यावेळेसच मी केची व्हॅल्यू काढू शकतो. हे झालं तुम्हाला नीट 1992चं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल टाका. आता नेक्स्ट एक्झाम्पल आलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आलं नाही आहे, परंतु ते इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल सेकंड. टाइम period of simple pendulum. Time period of simple pendulum depends upon length of pendulum. Length of pendulum depends upon length of pendulum L and acceleration due to gravity. Acceleration due to gravity G, small g. Acceleration due to gravity small g and mass of Bob m. Mass of Bob m. Then derive formula. Then derive formula for T. Then derive formula for T. T time period of simple pendulum. ब्रॅकेट मध्ये लिहा T. ठीक आहे. derive formula for T काढायचं आहे. लक्षात काय काढायचं ते एक्झाम्पल लिहून घ्या, त्यानंतर मी सॉल्व करल. झालं एक्झाम्पल. काय म्हटले बघा, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय असतं, कॅपिटल टी. डिपेंड अपॉन लेंथ ऑफ पेंडुलम
ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी अँड मास ऑफ बॉब एम. पेंडुलम तुम्ही पाहिलं असेल, जे जुन्या काळचे घड्याळ होते त्यामध्ये असं असायचं ते, ठीक आहे. त्याच्या खाली एक बॉब असायचा, बॉल असायचा, आणि ते सारखं असं 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 करत राहायचं, त्याला म्हणायचं पेंडुलम. त्या पेंडुलमचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. जे मला स्टेटमेंट दिलं आहे त्या स्टेटमेंटवरून मी काय करेल, त्या पेंडुलमचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला मी तयार करेल. टाईम पिरियड काय असतं, फॉर्म्युला कसा आला, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये होतील. आत्ता फक्त फर्स्ट चॅप्टरसाठी इक्वेशन लक्षात ठेवा. आता बघा सोल्युशन मी देतो आहे. काय म्हटलं आहे, टाईम पिरियड टी, जो फॉर्म्युला काढायचा आहे तो टाईम पिरियड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. त्यानंतर घ्यायचं एल रेस टू एक्स. त्यानंतर टाईम पिरियड टी इज डिपेंड अपॉन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं, जी रेस टू घ्यायचं आता वाय. ठीक आहे. ज्या क्वांटिटी दिल्यात त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स घ्यायचं, वाय घ्यायचं, झेड घ्यायचं. त्यानंतर टाईम पिरियड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय दिलं आहे आणखी, मास ऑफ बॉब दॅट इज एम. इथे घ्यायचं एम रेस टू झेड. त्यानंतर ह्या इक्वेशनला मी असं लिहू शकतो, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, जी रेस टू वाय आणि एम रेस टू झेड. ह्याच इक्वेशन 1, 2, इक्वेशन 3ला मी काय लिहिलं, असं लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रोपोर्शनल टू साईन काढून टाकायचं आहे. त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे मला, के. प्रोपोर्शनल टू साईन काढून टाकलं, त्या ठिकाणी घेतलं के. त्यानंतर आलं एल रेस टू एक्स, त्यानंतर जी रेस टू वाय आणि एम रेस टू झेड. ह्याला द्या इक्वेशन नंबर 4. मग अशाच्या एक्झाम्पलमध्ये मी दिला नव्हता, परंतु ह्याच्यामध्ये द्या. काय आलं मग, टी रेस टू के, एल रेस टू एक्स, जी रेस टू वाय, एम रेस टू झेड. नंतरची स्टेप काय होती, जशा मी स्टेप सांगितल्या त्या स्टेप फॉलो करायच्या, त्या स्टेपच्या बाहेर जायचं नाही. त्यानंतर टेक डायमेन्शन ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचं डायमेन्शन घ्यायचं. टी काय आहे तुमचा, टाईम पिरियड, आणि टाईम पिरियड किंवा टाईमचं डायमेन्शन काय असतं, T1. हे झालं T1 इज इक्वल टू के. हा कॉन्स्टंट आहे, तो एक नंबर आहे, त्याचं डायमेन्शन असतं का, नसतं. मग केचं डायमेन्शन नाही घ्यायचं. के इज द डायमेन्शन लेस क्वांटिटी. त्यानंतर आहे यल. यल मीन्स लेंथ. लेंथचं डायमेन्शन काय असतं, L1 रेस टू एक्स. त्यानंतर जी काय आहे तुमचं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचं डायमेन्शन काय असतं, जे ॲक्सलरेशनचं डायमेन्शन असतं, जे ॲक्सलरेशनचं डायमेन्शन असतं तेच डायमेन्शन कुणाचं असतं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं असतं. हे डायमेन्शन करताना मी तुम्हाला सांगितलं आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काय येतं, L1 टी रेस टू -2. त्यानंतर यम तुमचा मास आहे, मासचं डायमेन्शन काय असतं, M1 रेस टू झेड. ह्याच इक्वेशनला आता व्यवस्थित लिहून घ्यायचं. L1 आता बघा L1 रेस टू एक्स आहे, म्हणजे इथे काय येईल, L रेस टू एक्स. त्यानंतर हे वाय आहे, म्हणजे इथे येईल L रेस टू वाय, टी रेस टू -2y. ह्या वायनं मध्ये मल्टिप्लाय केलं, काय झालं, L रेस टू वाय. ह्या वायनं टीला मल्टिप्लाय केलं, काय झालं, टी रेस टू -2y. आणि इथं येतं M रेस टू झेड. त्यानंतर लेफ्ट हँड साईडला टी रेस टू 1ला टी रेस टू 1 आलं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मी हे व्यवस्थित लिहितो, टी रेस टू 1 इज इक्वल टू एम रेस टू झेड. एकच एम आहे पण मी काय लिहिलं, एम रेस टू झेड. त्यानंतर यल, इथं बघा इथं एल रेस टू एक्स आहे आणि इथं एल रेस टू वाय आणि तिथं फक्त एल रेस टू वाय आहे. मग ह्या दोन इक्वेशनला, ह्या दोन व्हॅल्यूला एल रेस टू एक्स आणि एल रेस टू वाय ला मी काय लिहिल,
एल रेस टू एक्स प्लस एल रेस टू वाय. ठीक आहे, हे लिहून झालं, हे लिहून झालं, हे लिहून झालं. राहिलं काय फक्त आता टी रेस टू मायनस टू वाय. लक्षात कसं लिहायचं ते, जेवढ्या काही एलच्या टर्म असतील त्या सगळ्या एलच्या टर्म एकत्र करायच्या, जेवढ्या काही एमच्या टर्म असतील तेवढ्या एमच्या टर्म एकत्र करायच्या, आणि जेवढ्या काही टीच्या टर्म असतील तेवढ्या सगळ्या टर्म एकत्र करायच्या. ठीक आहे, आणि एक फायनल इक्वेशन लिहायचं. नेक्स्ट काय सांगितलं होतं, बेस सारखा आहे, बेस सारखा आहे, तर मग काय करायचं, इंडायसेस कंपेअर करायचे. ठीक आहे, आता बघा हे जे टी रेस टू 1 आहे, ह्या टी रेस टू 1ला मी असंही लिहू शकतो, म्हणजेच एम रेस टू 0, एल रेस टू 0, टी रेस टू 1. एम रेस टू 0, एल रेस टू 0 ह्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते, म्हणून मी ह्या टी रेस टू 1ला मी असंही लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर एम रेस टू झेड, त्यानंतर एल रेस टू एक्स प्लस वाय आणि टी रेस टू मायनस टू वाय. दोन्हीकडचा बेस सारखा आहे. आता लक्षात आलं, दोन्हीकडचा बेस सारखा आहे, मग इंडायसेस कंपेअर करायचे. मग आता बघा मी एमचे इंडायसेस कंपेअर करू, जी एम आहे, जे डायमेन्शन एम आहे त्याचे इंडायसेस कंपेअर करतो, म्हणजे काय येतं, झेड इज इक्वल टू 0. लक्षात, इकडे एम रेस टू 0 आहे, इकडे एम रेस टू झेड आहे, दोघांचे इंडायसेस कंपेअर केले, काय आलं मग, झेड इज इक्वल टू 0. त्यानंतर बघा आता, त्यानंतर इकडचं एल आणि इकडचं एल कंपेअर करतो मी, काय येतं मग, 0 इज इक्वल टू एक्स प्लस वाय, 0 इज इक्वल टू एक्स प्लस वाय. त्यानंतर इकडचं टी आणि इकडचं टी कंपेअर करतो, म्हणजे काय येतं बघा आता, इकडचं टी रेस टू किती आहे, 1 इज इक्वल टू इकडचं काय, टी रेस टू मायनस टू वाय आहे. म्हणजेच ह्याच्यावरून आता बघा वाय इज इक्वल टू मायनस 1/2 येईल. ठीक आहे, हे 2 काय केलं, खाली घेतलं आणि मायनस साईन पण इकडे घेतलं, म्हणजे काय येतं, वाय रेस टू वाय इज इक्वल टू मायनस 1/2 आलं. ठीक आहे, आता मला एक्सची व्हॅल्यू काढायची, मला कोणाची व्हॅल्यू काढायची, एक्सची व्हॅल्यू काढायची. मी काय करतो, वाय इज इक्वल टू मायनस 1/2 हे मी कुठं पुट करतो, ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो. 0 इज इक्वल टू एक्स प्लस वाय, मग काय येतं बघा, 0 इज इक्वल टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आहे, मायनस 1/2, मायनस 1/2, हेन्स एक्स इज इक्वल टू काय येईल मग, प्लस 1/2. लक्षात, झेडची व्हॅल्यू भेटली, ही कोणाची व्हॅल्यू आहे, झेड, झेड इज इक्वल टू 0 भेटलं, एक्स इज इक्वल टू 1/2 भेटलं, आणि वाय इज इक्वल टू मायनस 1/2 भेटलं. एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यू कुठं पुट करायच्या, ह्या इक्वेशनमध्ये, त्या व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये पुट करायच्या. मग इक्वेशन 4 मध्ये पुट करून घ्या. आता काय येतं बघा, आता मग टी इज इक्वल टू के एल रेस टू एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 1/2. त्यानंतर जी रेस टू काय, वाय आहे, वायची व्हॅल्यू किती आहे, मायनस 1/2. त्यानंतर एम, झेडची व्हॅल्यू किती आहे, 0. ठीक आहे, त्यानंतर बघा आता टी इज इक्वल टू के एल रेस टू 1/2, एल रेस टू 1/2. आता जी रेस टू मायनस 1/2 आहे, जीला मी खाली घेतो, म्हणजे ते काय होतं, जी रेस टू प्लस 1/2. एम रेस टू 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. ह्या 1ला मी लिहित नाही, पण इथं असं काय होतं, 1 होता. ठीक आहे, एम रेस टू 0ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. त्यानंतर बघा टी इज इक्वल टू के एल रेस टू 1/2, जी रेस टू 1/2, ह्याला मी काय लिहितो, स्क्वेअर रूटमध्ये L/G. टी रेस टू काय झालं, के L/G.
ठीक आहे. एक्सपेरिमेंटली असं झालं की मला केची व्हॅल्यू किती भेटली 2 पाय. एक्सपेरिमेंटली असं सापडलं की केची व्हॅल्यू किती येते 2 पाय. केची व्हॅल्यू किती आली 2 पाय. हेन्स इक्वेशन टी इज इक्वल टू 2 पाय एल डिवाइड बाय जी. हे आलं तुमचं इक्वेशन ऑफ टाइम पिरियड फॉर सिंपल पेंडुलम. लक्षात, हे आलं तुमचं फायनल इक्वेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हे फक्त लक्षात ठेवा. एम रेस टू 0 काय होत असतं 1. एम रेस टू 0 काय होत असतं 1. ठीक आहे. इथं 1 होतं. मग तुम्ही म्हणता हे एम रेस टू 0 कुठे गेलं. एम रेस टू 0 काय असतं 1. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या आता. थर्ड एक्झाम्पल आलेला आहे नीट 2015. एक्झाम्पल थर्ड. सेंट्रिपिटल फोर्स F, centripetal force F acting on a particle of mass m, moving in a circle of radius r. Moving in a circle ची स्पेलिंग CIRCLE. Moving in a circle of radius with velocity v depends upon m, v and r. Find expression for f. हा प्रॉब्लेम आला आहे नीट 2015ला. ठीक आहे. प्रॉब्लेम मी जसं शिकवलंय तसाच सॉल्व करायचा, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. सॉल्व करून एकदा ट्राय करा सॉल्व करण्यासाठी. नाही आला तर मी सॉल्व करून देईल. काय म्हटलंय बघा. सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल. सेंट्रिपिटल फोर्स हे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये होईल, त्यामुळे फक्त ह्या ठिकाणी फक्त स्टेटमेंट लक्षात घ्यायची. नेमकं काय करायचं काय नाही हे कधीच लक्षात घ्यायचं नाही, किंवा कसा फॉर्म्युला येईल हे पण लक्षात घ्यायचं नाही, किंवा कोणत्या टर्म्स आहेत त्याचा मिनिंग काय हे कुठलीच गोष्ट लक्षात घ्यायची नाही. लक्षात फक्त इक्वेशन तयार करायचं एवढंच बघायचं. जसे तुमचे चॅप्टर्स होतील तसे सेंट्रिपिटलचं फॉर्म्युला येईल, सिंपल पेंडुलमचं फॉर्म्युला येईल, सर्व फॉर्म्युले येतील. फर्स्ट चॅप्टरसाठी काहीच लक्षात घेऊ नका. सेंट्रिपिटल फोर्स F इज डिपेंड अपॉन मास ऑफ पार्टिकल m रेस टू x. त्यानंतर काय म्हणले रेडियस ऑफ सर्कल F इज डिपेंड अपॉन रेडियस ऑफ सर्कल दॅट इज r रेस टू y. त्यानंतर F इज डिपेंड अपॉन वेलोसिटी ऑफ दॅट पार्टिकल दॅट इज v रेस टू z. ठीक आहे. जसं मी सांगितलं तसंच लिहायचं. त्यानंतर काय होतं मग F इज इक्वल टू m रेस टू x r रेस टू y v रेस टू z. ठीक आहे. प्रोपोर्शनल टू साईन मला काढून टाकायचं आहे, म्हणून मी काय लिहीन F इज इक्वल टू k. प्रोपोर्शनल टू साईन काढून टाकलं, काय झालं इज इक्वल टू अँड k. हे साईन मी काढून टाकलं, इज इक्वल टू k m रेस टू x r रेस टू y v रेस टू z. ठीक आहे. वाटलं तर ह्याला इक्वेशन 1 करा,
इक्वेशन 2 लिहा, इक्वेशन 3 लिहा आणि हे इक्वेशन 4. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप काय तुमची, टेक डायमेन्शन ऑन बोथ साइड. फोर्सचं डायमेन्शन काय येतं, फोर्सचं डायमेन्शन m1 L1 t रेस टू मायनस 2. फोर्सचं डायमेन्शन कसं लक्षात ठेवायचं, F इज इक्वल टू MA असतं. फोर्स डायमेन्शन कसं लक्षात ठेवायचं, F इज इक्वल टू MA असतं. एमचं डायमेन्शन M1, ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन L1 t रेस टू मायनस 2 असं लक्षात ठेवायचं. कुठलंही डायमेन्शन पार्ट करायच्या भानगडीत पडायचं नाही, ते पार्ट पण होणार नाही, उपयोग पण नाही. M1 L1 t रेस टू मायनस 2 K डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. मासचं डायमेन्शन M1 रेस टू X. त्यानंतर R हे रेडियस आहे, रेडियसचं डायमेन्शन L1 असतं. रेडियस, ब्रेथ, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, आर्क ह्या सर्वांचं डायमेन्शन काय असतं, L1. त्यानंतर L1 रेस टू Y. नेक्स्ट V व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन L1 t रेस टू मायनस 1 रेस टू Z. आला इथपर्यंत. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन कसं लक्षात ठेवायचं, V इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचं डायमेन्शन L1, टाइमचं डायमेन्शन T1. हे T1 वर गेलं मग काय झालं, L1 t रेस टू मायनस 1 असं लक्षात ठेवायचं. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन पार्ट कुठलंच करायचं नाही. त्यानंतर हे सॉल्व करून घेऊ आता. M1 L1 t रेस टू मायनस 2 इज इक्वल टू, इकडे काय येईल बघा आता, M रेस टू X. त्यानंतर L रेस टू Y. त्यानंतर L रेस टू Z. ह्या Y मध्ये मल्टिप्लाय केलं L रेस टू Y आलं, ह्या Z मध्ये मल्टिप्लाय केलं L रेस टू Z आलं, इथं आलं t रेस टू मायनस Z. ठीक आहे. त्याच इक्वेशनला व्यवस्थित लिहून घ्यायचं, नीट चांगल्या मुलासारखं लिहून घ्यायचं. t रेस टू मायनस 2 इज इक्वल टू M रेस टू X, L रेस टू Y, L रेस टू Z. काय येतं मग, गुणाकारामध्ये घातांकाची काय होत असते, बेरीज. L रेस टू Y प्लस Z t रेस टू मायनस Z. ठीक आहे. दोन्ही साईडचे बेस सारखे आहेत म्हणून मी इंडायसेस कम्पेअर करतो. इंडायसेस कम्पेअर केला मग काय येतं बघा, x रेस टू 1 आलं, M रेस टू 1 आणि M रेस टू X. इंडायसेस कम्पेअर केले म्हणजेच काय आलं, x रेस टू 1. त्यानंतर L रेस टू 1 आहे आणि L रेस टू Y प्लस Z आहे, म्हणजे काय येईल मग, L रेस टू 1चा 1 Y प्लस Z. ठीक आहे. त्यानंतर t रेस टू मायनस 2 आहे, t रेस टू मायनस Z आहे, मायनस 2 t रेस टू मायनस Z. हेन्स Z इज इक्वल टू काय आलं, 2. लक्षात. त्यानंतर Z इज इक्वल टू 2 ह्या इक्वेशनमध्ये पुट करा म्हणजे y ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. मग y ची व्हॅल्यू किती आली, y इज इक्वल टू, इथं मी काय केलं, 2 पुट केलं, हे 2 इकडे गेलं म्हणजे y इज इक्वल टू काय आलं तुमचं, मायनस 1. y इज इक्वल टू काय आलं तुमचं, मायनस 1. लक्षात. x ची व्हॅल्यू काढली, y ची व्हॅल्यू काढली, z ची व्हॅल्यू काढली. हे सर्व व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये पुट करायच्या. इक्वेशन 4 मध्ये पुट केल्या मग काय झालं, इक्वेशन 4 मध्ये पुट करायच्या मग काय झालं बघा आता, F इज इक्वल टू K डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, K ची काहीतरी व्हॅल्यू येते एक्सपेरिमेंटली. त्यानंतर M रेस टू X, X ची व्हॅल्यू किती आहे, 1. त्यानंतर R रेस टू Y, Y ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 1. आणि V रेस टू Z, Z ची व्हॅल्यू किती आहे, 2. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्या इक्वेशनला मी कसं लिहील, F इज इक्वल टू K M रेस टू 1 Mच होतं, R रेस टू मायनस 1 आहे, ह्याला मी खाली लिहितो म्हणजे हे झालं R आणि हे झालं V स्क्वेअर. लक्षात. आरला मी खाली लिहिलं म्हणजे काय होतं, R रेस टू 1 होतं, R रेस टू 1 ला मी कसं लिहितो, R. ठीक आहे. म्हणजेच तुमचं
फायनल इक्वेशन एफ, एफ मीन्स काय, सेंट्रिपेटल फोर्स आहे. तर काय येईल बघा आता ह्या ठिकाणी एक्सपेरिमेंट करून 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 असं लक्षात आलं की के इज इक्वल टू 1 आहे. एक्सपेरिमेंटली मला काय लक्षात आलं, के ची व्हॅल्यू किती येते, 1. हेन्स तुमचं एफचं इक्वेशन, एफ मीन्स सेंट्रिफ्युगल फोर्स, इक्वेशन काय येतं, mv² डिवाइड बाय आर. हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. लक्षात, mv² डिवाइड बाय आर. टाका आता नेक्स्ट एक्झाम्पल. हे आलं नीट 2015ला, 2015ला. नेक्स्ट एक्झाम्पल लिहा आता. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल 4 आणि ह्याच्यानंतर एकच एक्झाम्पल घेईल की जे नीट 2016ला आलं आणि चॅप्टर तो पॉइंट संपवल. एनर्जी E of a particle, energy E of a particle, energy E of a particle, comma, mass m, executing simple harmonic motion, executing simple harmonic motion, simple harmonic motion, SHM, simple harmonic motion with amplitude A and angular frequency with amplitude A and angular frequency omega, with angular frequency omega, depends on m, a and omega. Find expression or formula, find expression for E, find expression for E. प्रॉब्लेम वाचून घ्या. कुणाचं एक्सप्रेशन काढायचं, ईचं काढायचंय. जसं एक्सप्रेशन काढायचंय ते ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सर्व क्वांटिटी लिहून काढायचं. पहिली स्टेप, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिपेंड्स ऑन, कुणावरती दिले, ए, त्यानंतर एम, त्यानंतर ओमेगा. ओमेगा आहे तुमचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता हे सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं, त्याचा मिनिंग काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला SHM चॅप्टर आहे. ठीक आहे, सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसोलेशन चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सर्व होईल. आत्ता फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, जी टर्म काढायची ती टर्म कोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे ते सर्व लिहून काढायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m रेस टू x, त्यानंतर E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a रेस टू y, त्यानंतर E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा रेस टू z. ठीक आहे, हेन्स मग काय लिहिल मी, E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m रेस टू x, a रेस टू y, ओमेगा रेस टू z. ठीक आहे, ही पहिली स्टेप झाली. मग हे प्रोपोर्शनल टू कॉन्स्टंट काढून टाकायचं, म्हणजे काय तर E इज इक्वल टू k m रेस टू x, a रेस टू y, ओमेगा रेस टू z. ह्याला इक्वेशन नंबर 4 द्यायचं. मग 1 2 कुठे गेलं, हे 1, हे 2, हे 3. ठीक आहे, आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप, टेक डायमेन्शन ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचे डायमेन्शन घ्यायचे. ई एनर्जीचं डायमेन्शन काय येतं, मग डायमेन्शन ऑफ एनर्जी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ वर्क.
जे वर्कचे डायमेन्शन आहेत तेच डायमेन्शन एनर्जीचे असतात. ठीक आहे, हे मी डायमेन्शन काढताना सांगितलेलं आहे. वर्कचे डायमेन्शन, वर्क इज इक्वल टू काय येतं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन काय आहे मग, m1 L1 T⁻²2 इंटू डिस्टन्सचं डायमेन्शन L1, म्हणजेच इथं काय येईल बघा आता, m1 L⁻² T⁻². हे झालं तुमचं वर्कचे डायमेन्शन. लक्षात. आणि जे वर्कचे डायमेन्शन असतात तेच तुमचे एनर्जीचे डायमेन्शन असतात. ठीक आहे, वर्क आणि एनर्जीचे डायमेन्शन सारखे आहेत. मग वर्कचं डायमेन्शन कशा लक्षात ठेवायचं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं डायमेन्शन m1 L1 T⁻² इंटू डिस्टन्सचं डायमेन्शन L1. डायमेन्शन काय आलं मग वर्कचं, m1 L² T⁻². लिहा मग एनर्जीचे डायमेन्शन m1 L1 T⁻². त्यानंतर k कॉन्स्टंट आहे, त्याचं डायमेन्शन नसतंय. k इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. mचं डायमेन्शन m1⁵x. त्यानंतर a काय आहे बघा, a आहे तुमचं ॲम्प्लिट्यूड. लक्षात, a काय आहे तुमचं ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे कसं असतं बघा, सपोज करा ही तुमची साईन वेव्ह आहे. ठीक आहे, हा जो पार्टिकल असतो तो पार्टिकल वर जातो म्हणजे त्याचं ॲम्प्लिट्यूड वाढतं. वर जातो म्हणजे काय करतो, त्याचं ॲम्प्लिट्यूड वाढतं. तो वर जातो म्हणजे डिस्टन्स कव्हर करतो. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, डिस्टन्स असतं. ठीक आहे, हा पार्टिकल इथं होता, हा पार्टिकल वर गेला म्हणजे त्याला काहीतरी ॲम्प्लिट्यूड आलं. ॲम्प्लिट्यूड आलं म्हणजे काय केलं त्यांनी, काही डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे एचं डायमेन्शन काय असेल मग L1. एचं डायमेन्शन काय येईल मग, एचं डायमेन्शन येईल तुमचा L1⁻⁴. ॲम्प्लिट्यूडचं डायमेन्शन हे काय असतं, L1 असतं. त्यानंतर W काय तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन कसं काढायचं बघा आता. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू V/R असतं. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू V/R असतं. हा पण फॉर्म्युला तुम्हाला होईल. ठीक आहे, फॉर्म्युला होणार आहे, त्यामुळे एकदम असं हे नाही व्हायचं की कुठून आलं म्हणून. अँग्युलर फ्रिक्वेन्सी हा पॉईंट तुम्हाला होणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा, V/R. त्यानंतर V म्हणजे वेलॉसिटी आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन काय असतं, L1 T⁻⁻⁴ R तुमचं रेडियस आहे. रेडियसचं डायमेन्शन काय असतं L1. म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय येईल मग तुमचं, हे L1 वर जाईल, L⁻⁻1 होईल आणि हे राहील फक्त -T1. हे L1 कॅन्सल होईल. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय आलं, T⁻⁻1Z. मग ह्या इक्वेशनला, वरच्या इक्वेशनला कसं लिहिल मी आता, m⁻x L⁻y आणि T⁻Z. लेफ्ट हँड साईडला m1 L1 T⁻². त्यानंतर बघा आता काय येतं बघा, दोन्ही साईडचा बेस सारखा आहे, इंडायसेस कम्पेअर केले, काय आलं मग x⁻1 m⁻1 m⁻x काय आलं x⁻1. त्यानंतर L⁻y L⁻1 म्हणजेच y इज इक्वल टू काय येईल मग 1. त्यानंतर T⁻² T⁻Z म्हणजेच काय येईल, हे -2 इज इक्वल टू -Z म्हणजेच हे येईल Z इज इक्वल टू 1, Z इज इक्वल टू 2. हे येईल Z इज इक्वल टू 2. हे मायनस मायनस प्लस झालं, Z इज इक्वल टू 2 आलं. x⁻1 y इज इक्वल टू 1 Z⁻2 हे सर्व व्हॅल्यू ह्या इक्वेशन म्हणजेच इक्वेशन 4 मध्ये पुट करून टाका. मग काय येतं बघा, इक्वेशन 4 E इज इक्वल टू K m⁻x म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आहे 1. त्यानंतर a⁻y y ची व्हॅल्यू किती आहे 1. ठीक आहे, हे 1 1. त्यानंतर ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी
रेस टू झेड आहे, झेडची व्हॅल्यू किती आहे 2. ठीक आहे, म्हणजेच ह्या इक्वेशनला मी असं लिहिलं ए इज इक्वल टू के एम ए ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर बघा आता एक्सपेरिमेंटली के ची व्हॅल्यू किती येते. एक्सपेरिमेंटल करून 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 हे लक्षात आलं की के ची व्हॅल्यू किती येते 1/2. एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट के इज इक्वल टू 1/2. हेन्स इक्वेशन ऑफ एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल E इज इक्वल टू के 1/2 एम ए ओमेगा स्क्वेअर. हे जे मी तुम्हाला एक्सपेरिमेंटली जे सांगत आहे ते तुम्हाला एक्झाममध्ये दिलेलं असेल. नीटच्या जेईच्या एक्झाममध्ये तुम्हाला के ची व्हॅल्यू दिली असेल एक्सपेरिमेंटली. ती व्हॅल्यू फक्त पुट करायची आणि इक्वेशन काढायचं. आलं हे एक्झाम्पल. ठीक आहे, हे इक्वेशन यायला पाहिजे. ह्यानंतरचं एक्झाम्पल हे शेवटचं असेल की जे नीट एक्झाममध्ये तुम्हाला आलेलं असेल आणि सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे फक्त वेगळा पॅटर्न आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे. हा पॅटर्न पुन्हा पुन्हा येऊ शकतो. आत्तापर्यंत एकदाच आला आहे पण पुन्हा पुन्हा मी येईल म्हणून येऊ शकतं. एक्झाम्पल 5. इफ force F, velocity if force F, velocity V and time t are fundamental quantity, fundamental quantity. काय म्हटले, एफ व्ही टी आर फंडामेंटल क्वांटिटी. फाइंड डायमेन्शन फॉर्म्युला. फाइंड डायमेन्शनल करा, डायमेन्शनल फॉर्म्युला for find dimension formula for energy. Find dimension formula for energy. if हे कॅपिटल लिहा, वाक्याची सुरुवात आहे. ठीक आहे, थोडं इंग्लिश कच्चं आहे, होप समजून घेताल. इफ फोर्स एफ, वेलोसिटी व्ही अँड टाइम टी आर काय म्हटलंय, फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात. एक मिनिट, कॅमेरा चालू आहे का बघतो. चालू आहे. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय, इफ फोर्स एफ, वेलोसिटी व्ही अँड टाइम टी आर फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे. लेंथ आहे, मास आहे, त्यानंतर टाईम आहे, त्यानंतर करंट आहे, टेम्परेचर आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे आणि मोल ऑफ सबस्टन्स आहे. हे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. परंतु एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय सांगितलंय, फोर्स, वेलोसिटी आणि टाइम. फोर्स, वेलोसिटी आणि टाइम ह्या कशा क्वांटिटी आहेत, फंडामेंटल क्वांटिटी आहेत. फोर्स, वेलोसिटी, टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटी. पण ॲक्च्युअलमध्ये फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या असतात, मास, लेंथ, टाइम, त्यानंतर करंट ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. परंतु त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितलंय फोर्स, वेलोसिटी, टाइम आर द फंडामेंटल क्वांटिटीज. फाइंड डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे. कुणाचा काढायचा आहे, एनर्जीचा काढायचा आहे. लक्षात. आता कसं काढायचं, हे आलंय नीट 2016ला, नीट 2016ला आलेलं आहे. आता बघा, कुठलाही फॉर्म्युला लिहू द्या, मी कोणताही फॉर्म्युला लिहू द्या. कोणताही फॉर्म्युला हा फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असतो. कशाचाही फॉर्म्युला लिहू द्या, तो फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असतो. सपोज करा मी फोर्सचा फॉर्म्युला लिहिला, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे, मास फंडामेंटल क्वांटिटी आहे.
त्यानंतर ॲक्सिलरेशन ही डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि डिराइव्ड क्वांटिटी कुणापासून तयार केलेली असते? फंडामेंटल क्वांटिटीपासून तयार केलेली असते. मग ॲक्सिलरेशनला मी काय लिहिल? वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. ठीक आहे. पुन्हा वेलॉसिटी वेलॉसिटी डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे. मग मास इंटू वेलॉसिटी काय असतं? डिस्टन्स अपॉन टाईम. आलं लक्षात? मग मास फंडामेंटल क्वांटिटी झाली, डिस्टन्स म्हणजेच लेंथ फंडामेंटल क्वांटिटी झाली, टाईम फंडामेंटल क्वांटिटी झाली. म्हणजे फिजिक्समधला कुठलाही फॉर्म्युला हा फंडामेंटल क्वांटिटीपासून तयार केलेला असतो. तो फंडामेंटल क्वांटिटीच्या प्रोपोर्शनल असतो. जर एफ, व्ही आणि टी ह्या जर तुम्ही फंडामेंटल क्वांटिटी जर समजलात, त्या नाही आहेत पण जर तुम्ही समजलात, जो कुठलाही फॉर्म्युला तयार करताल तुम्ही तो तुमचा फंडामेंटल क्वांटिटीला डिपेंड असेल. म्हणजेच मी ह्याला असं लिहू शकतो, एनर्जी ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ रेस टू एक्स, एनर्जी ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही रेस टू वाय, एनर्जी ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टी रेस टू झेड. ठीक आहे. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ रेस टू एक्स, व्ही रेस टू वाय अँड टी रेस टू झेड. ठीक आहे. कुठलाही फॉर्म्युला फिजिक्समधला कुठलाही फॉर्म्युला हा फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड असतो. ठीक आहे. किंवा कुठलाही फॉर्म्युला फंडामेंटल क्वांटिटीपासून तयार केलेला असतो. त्यानंतर मग ह्याला कसं लिहिल मी आता? ई इज इक्वल टू के, एक कॉन्स्टंट टाकला, प्रोपोर्शनल साईन काढून टाकला आणि कॉन्स्टंट टाकला, एफ रेस टू एक्स, त्यानंतर व्ही रेस टू वाय आणि टी रेस टू झेड. इथपर्यंत आलं. टेक डायमेन्शन ऑन बोथ साइड. टेक डायमेन्शन ऑन बोथ साइड. ई एनर्जीचं डायमेन्शन काय असतं? हे वर्कचं डायमेन्शन जे असेल तेच एनर्जीचं डायमेन्शन असतं. मग वर्कचं डायमेन्शन मी मगाशी काढलं होतं. काय आलं तर वर्कचं डायमेन्शन? M1 L1 टी रेस टू -2. त्यानंतर के डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. फोर्सचं डायमेन्शन काय आहे तर मग फोर्सचं डायमेन्शन M1 L1 टी रेस टू -2 रेस टू एक्स. ठीक आहे. त्यानंतर व्ही वेलॉसिटी आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन L1 टी रेस टू -1 रेस टू वाय आणि त्यानंतर टाईमचं डायमेन्शन T1 रेस टू झेड. आलं इथपर्यंत? एक्स वाय झेडनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय तर मग एम रेस टू एक्स, एल रेस टू एक्स, टी रेस टू -2x. त्यानंतर एल रेस टू वाय, टी रेस टू -y आणि इथं टी रेस टू झेड. ठीक आहे. हे फक्त एकदा सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर बघा काय येतं ते. एम एकच एम आहे म्हणजे हे झालं एम रेस टू एक्स, कॅन्सल झालं. त्यानंतर यल इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजेच काय होईल? एल रेस टू एक्स प्लस वाय. ठीक आहे. त्यानंतर टी बघा आता. टीला मी कसं लिहितो? टी रेस टू -2x -y प्लस झेड. लक्षात? टीला कसं लिहिलं? इथलं टी रेस टू -2, इथं टी रेस टू वाय आणि टी रेस टू झेड घातांकाची बेरीज होते. ठीक आहे. त्यानंतर ह्या साईडला काय आहे मग आता? एम रेस टू एल, एल रेस टू 1, टी रेस टू -2. वाटलं तर लिहून घ्या. ठीक आहे. दोन्हीकडचे बेस सारखे आहेत. मग इंडायसेस कम्पेअर करायचं म्हणजे काय होतं मग? एक्स इज इक्वल टू 1 येऊन जाईल. एक्स इज इक्वल काय आलं? 1. इकडचं एम रेस टू एक्स आणि इकडचं एम रेस टू 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 1. त्यानंतर एल बघा आता. एल काय येतं? 1 इज इक्वल टू एल इज इक्वल टू एक्स प्लस वाय. परंतु एक्सची व्हॅल्यू मला माहिती आहे. किती आहे एक्सची व्हॅल्यू? 1 आहे. म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येऊन जाईल? 0. म्हणजेच वायची व्हॅल्यू किती आली?
सॉरी ई एनर्जीचा फॉर्म्युला या ठिकाणी चुकला आहे थोडासा. एनर्जी डायमेन्शन L² येतं, इथं L² येऊन जाईल. म्हणजेच इकडं असेल 2, म्हणजेच इथे येईल वायची व्हॅल्यू 1. एनर्जीचं डायमेन्शन m⁻1 L⁻2 T⁻2 येतं. हे मगाशी चुकून मी 1 केलं होतं, इथं 1 केलं होतं, ते 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर टाईम टीचं बघा, टीचं कंपॅरिझन करा. इथं T⁻2 आहे आणि इकडचं T⁻2 जे असेल ते लिहून टाका. T⁻2 इज इक्वल टू -2x -y प्लस z. त्यानंतर -2 ला -2, एक्सची व्हॅल्यू किती आहे? एक्सची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे -2 इंटू 1. त्यानंतर मायनस वायची व्हॅल्यू किती आहे? 1. त्यानंतर प्लस -1 प्लस झेड. काय येतं याच्यामध्ये आता? हे दोन्ही कॅन्सल होईल. हे प्लस -2 इकडे येईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच झेडची व्हॅल्यू काय येईल तुमची? 1. हे सॉल्व करायचं, तुमची व्हॅल्यू येऊन जाईल. त्यानंतर व्हॅल्यू पुट करून टाका इक्वेशनमध्ये. जे इक्वेशन होतं तुमचं, काय इक्वेशन होतं? E इज इक्वल टू K f⁻x v⁻y आणि t⁻z. ह्या इक्वेशनमध्ये पुट करून टाका x, y, झेडची व्हॅल्यू. काय तर मग E इज इक्वल टू K f⁻x 1 v⁻y, yची व्हॅल्यू किती आहे? 1. त्यानंतर t⁻z, झेडची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजेच ह्या इक्वेशनला मी असं लिहीन E इज इक्वल टू K f⁻1 v⁻1 t⁻1. काय असतं? तीच व्हॅल्यू असते. f⁻1 fच येतं, v⁻1 1च येतं, t⁻1 tच येतं. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. ठीक आहे, हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. जर एक्झाममध्ये केची व्हॅल्यू दिली असेल तर केची व्हॅल्यू पुट करायची आणि इक्वेशन लिहायचं. जर नाही दिली असेल तर असं दिलेलं असेल. ठीक आहे. हे झालं तुमचं तिसरं ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. डायमेन्शन ॲनालिसिसचे 3 ॲप्लिकेशन बघितलात. पहिला ॲप्लिकेशन टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. सेकंड ॲप्लिकेशन टू कन्वर्ट मॅग्निट्यूड फ्रॉम वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. आणि तिसरं ॲप्लिकेशन टू डिराईव्ह द फॉर्म्युला तयार करायचा आहे. तुम्हाला स्टेटमेंट दिलं असेल, त्या स्टेटमेंटवरून फॉर्म्युला तयार करायचा आहे. हे झालं तुमचं तिसरं ॲप्लिकेशन. ठीक आहे. ह्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहेत एरर्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. अभ्यास करत राहा.